निर्भीड निष्पक्ष उटंकनाचा बुलंद आवाज, राजसत्ता न्यूज। साकूर गावात मोबाईल शोरूमचे भव्य दालन। पैसे नाहीत, चिंता कशाला, अगदी अल्प दरात घेऊन जा आपला आवडता आयफोन। यासाठी एकदा अवश्य भेट द्या जय माता दी मोबाईल शॉपी। या ठिकाणी मोबाईल रिपेअरिंग तसेच सर्व सॉफ्टवेअर व हार्ड डिस्कचे काम अगदी अल्प दरात करून मिळेल। ठिकाण साकूर बस स्टँड समोर साकूर। संपर्क 9890 31 50 50। नागपूरमध्ये एका तालुक्यातले 14,000 शेतकरी आहेत। गावातील शेळ्या चोरल्याच्या संशयाने जीवे ठार मारल्याची धक्कादायक घटना घडली आहे। नाव बदलून 14,000 शेतकऱ्यांच्या नावावर हा प्रकार आहे। शेतकऱ्यांची नुकसान भरपाई याचा फायदा 25 राहणार तलाठ्यापासून छत्रपती संभाजीनगर तहसीलदारापर्यंत सगळ्यांच्या सहभागातून या प्रकारात सरपंचासह रक्कम किती येते अजून बघतोय। 34 कोटीच्या वर रक्कम आहे, परंतु गुन्हा दाखल करण्यात आला। शेतकऱ्याच्या तोंडातला घास नगर शहरालगत अशा पद्धतीनं अधिकाऱ्यांनी ओढलेला। सगळ्यात महत्त्वाचा हा नागपूरचा आहे। सरपंच महादेव नागपूरमध्ये आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री आहे, केंद्राचे मंत्री नितीन गडकरी आहे, भाजपचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळेजी आहे। एवढी सगळी मंडळी असताना एखादा तलाठी ते तहसीलदार अशी हिंमत करतो गावातील आणि शेतकऱ्याच्या तोंडातला घास उडवून देण्याचा प्रयत्न करतो। फक्त हे निषेधार्ह आहे। याच्यामुळे या सगळ्या व्यवस्थेवर एक प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं आहे। मात्र निश्चित सभागृहामध्ये या विषयावर आम्ही सगळे मिळून महाविकास आघाडीची मंडळी सगळे सदस्य आवाज उठवण्याचा प्रयत्न। काय भावना त्याच्यात यांनी अन्याय केलेला माझ्यावर एकांगी कारवाई झालेली आहे। एकांगी कारवाई होत असताना अशा पद्धतीने निलंबन, विरोधी पक्ष नेत्यांना सभागृह चालवणं, इथं सगळ्यात मोठी चूक आहे। सभागृह चालवणं एकट्या विरोधी पक्ष जबाबदारी नसते, नेत्याची असते, सत्ताधाऱ्यांची असते, सभापतींची असते। तो सगळ्याला जबाबदार मी एकटाच धरला गेलो। काही हरकत नाही। या 3 दिवसाचं कसं भरून काढायचं ते निश्चित भरून काढून सरकारला चांगल्या पद्धतीनं धावतो। पूल पडण्याचा सत्र गेल्या काही दिवसांपासून महिन्यापासून सुरू आहे। काल सुद्धा मुंबईमध्ये हिंडवलीमध्ये पुलाचा भाग कोसळून काळच नुकसान झालंय। कोकणामध्ये सुद्धा पूल कोसळला होता। निकृष्ट दर्जाचं बांधकाम होताना होतंय का काय? हे सरकार सुद्धा लवकरच कोसळणार आहे। तशाच पद्धतीनं पूल कोसळतात तसंच हे सरकार सुद्धा लवकर कोसळेल। कारण जे पूल रस्ते बांधकाम होत आहेत हे विकासासाठी नव्हे तर स्वतःच्या स्वार्थासाठी, स्वतःला समृद्ध करण्यासाठी अशा पद्धतीनं विकासाची काम हाती घेतलेले। याच्यात कोणत्याही प्रकारचा जनतेच्या विकासाशी संबंध नाही। स्वतःच्या विकासासाठी आता मुंबईचा एक विषय रेसकोर्सच्या मैदानाचा मुद्दा आहे। असे अनेक महाराष्ट्रातले मुद्दे काढता येईल जे आता शक्तीपीठ मार्गाचा मुद्दा आहे। हे सगळे विषय जे आहेत स्वतःच्या विकासासाठी आहे, स्वतःच्या कंत्राटदारांचं भलं करण्यासाठी आहे। आणि मग त्याच्यातून असे ॲक्सिडेंट होत आहेत, पूल कोसळण्याच्या घटना घडतात। म्हणून याला सरकार जबाबदार आहे। येतात का एवढी खबरदारी तुम्ही घ्या।